नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे। भारतीय सेना दलांनी मंगळवारी मध्यरात्रीनंतर म्हणजेच बुधवारी भल्या पहाटे पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीर आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला। या कारवाईचे सांकेतिक नाव हे ऑपरेशन सिंदूर असे होते। पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे केलेल्या हल्ल्यात 26 नागरिक मारले गेले होते। त्यात प्रामुख्याने नवविवाहित दाम्पत्यांमधील पतींचा समावेश होता। या हल्ल्यात ज्या महिलांचे कुंकू म्हणजेच सिंदूर उजाडले गेले त्याचा बदला या कारवाईतून घेण्यात आला असल्याने या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असे नाव ठेवण्यात आले होते। पाकिस्तानमधील बहवालपूर, मुरीदके, पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद, कोटली आदी ठिकाणांवर हल्ले केल्याची माहिती आहे। बहवालपूर आणि मुरीदके ही लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांची मुख्यालये होती। मुझफ्फराबाद ही पाकव्याप्त काश्मीरची राजधानी आहे। भारताने केलेली ही कारवाई म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचा भंग असल्याचे पाकिस्तानने म्हटले असून त्याचा बदला घेण्याची घोषणा केली आहे। तसेच या कारवाईत अनेक नागरिक मारले गेल्याचे म्हटले आहे। भारताच्या कारवाईनंतर जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर म्हणजेच LOCवर पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबारावर वाढ झाली आहे। पाकिस्तानने केलेल्या तोफगोळ्यांच्या या माऱ्यात 3 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे। भारतानेही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे।